प्रॅक्टिस सेट 6.1 प्रॅक्टिस सेटमध्ये 6 क्वेश्चन्स दिलेले आहे. आपण मीन फाइंड करायचे जे 3 मेथड बघितल्या तर त्या मेथडवरती आधारित क्वेश्चन्स आहे. 2 क्वेश्चन ऑफ ईच टाईप म्हणजे 2 क्वेश्चन डायरेक्ट मेथडने आहे, 2 क्वेश्चन स्टेप डेव्हिएशन मेथडने आहे, 2 क्वेश्चन अझ्युमिंग मेथडने आहे. सो बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन इज द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. एक टेबल दिलेलं आहे, त्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे ॲज वेल ॲज इन्फॉर्मेशन कसली दिलेली आहे, टाईम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज म्हणजे त्यांना अभ्यास करण्यासाठी ते डेली किती टाईम यूज करताय तो डेटा इथे दिलेला आहे. फाइंड द मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. तर आपल्याला सांगितलं आहे की स्टुडंटने मीन टाईम किती स्पेंड केला त्यांच्या स्टडीजवरती आणि ते आपल्याला फाइंड करायचे. त्यासाठी मेथड मेन्शन केले डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे कोणती? फर्स्ट मेथड. फर्स्ट मेथड लगेच लक्षात आलं पाहिजे. फर्स्ट मेथड डायरेक्ट मेथड आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4 कॉलम्स असणार आहे. फर्स्ट कॉलम नेहमी असतो क्लास. क्लास म्हणजे काय, जो काही ग्रुप दिलेला असेल तर ते आपण इथे लिहितो क्लासमध्ये. क्लासनंतर लगेच त्याला लागून जो कॉलम असतो दॅट इज ऑफ क्लास मार्क. क्लास मार्क आपण त्याच्यामध्ये लिहितो. त्यानंतरच असतो फ्रिक्वेन्सीचा आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलम असतो XI इंटू FI म्हणजे हे जे 2 कॉलम आहे याच्यामध्ये असणाऱ्या नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करावे लागते. ठीक आहे. आणि त्यानंतर फॉर्म्युला काय, डायरेक्ट मेथडने मीन फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय असतो, मीन इज इक्वल टू रेशो असतो समेशन. समेशन म्हणजे काय, आपण सगळ्या नंबरची ॲडिशन करतो. डिनॉमिनेटरला असते फ्रिक्वेन्सी समेशन FI आणि न्यूमरेटरला असते समेशन XI इंटू FI. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युला. ह्या व्हॅल्यूज कुठून येतात, सो दिस इज समेशन FI सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन म्हणजे ह्या कॉलममध्ये असणाऱ्या नंबर्सची ॲडिशन आणि त्यानंतर समेशन XI FI म्हणजे ह्या कॉलममध्ये जे काही नंबर्स आहे XI FIच्या ज्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आहे त्याची ॲडिशन. तर ती व्हॅल्यू आपल्याला इथून मिळते. ओके. आता सो फर्स्ट क्लासेस लिहिलेले आहे. टाईम पर आवर्स, टाईम आवर्समध्ये मेजर केलेलं आहे. सो 0, 2, 2, 4, 4, 6, 6, 8 अँड 8, 10 त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी लिहिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ वर्कर, जो नंबर असतो दॅट नंबर इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. त्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आपण इथे लिहिलेलं आहे. हवं तर इथे आपण मेन्शन करू शकतो नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके. सो फर्स्ट स्टेप काय असते मीन मेथडमध्ये, डायरेक्ट मेथडमध्ये मीन फाइंड करण्याच्या आपण काय फाइंड करतो, क्लास मार्क फाइंड करतो. क्लास मार्क म्हणजे काय, जो क्लास आहे त्या क्लासचे जे क्लास लिमिट आहे म्हणजे लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट याचा आपल्याला मीन फाइंड करायचं असतं. किंवा थोडक्यात आपण असं बोलू शकतो हे नंबर्स ऑलरेडी ऑर्डरमध्ये आहे तर याचा मधला नंबर कोणता असणार, मिडल नंबर कोणता असणार आहे, 0, 2, 0, 1, 2. सो याचा क्लास मार्क असेल 1, 2, 4, 2, 3, 4 मिडल नंबर आहे 3. किंवा तुम्ही असंही करू शकता 2 + 4/2, 6/2, 3. त्यानंतर 4 + 6/2, 5, 6 + 8/2. सो ही व्हॅल्यू असणार आहे 7. तर या पद्धतीने तुम्ही इथे क्लास मार्क लिहू शकता. 5 देन 7 अँड देन 9. ओके. इथे सुद्धा एक पॅटर्न आहे, 2-2नी नंबर इन्क्रीज होतोय. ओके. क्लास मार्क झाला, फ्रिक्वेन्सी ऑलरेडी दिलेली आहे. नेक्स्ट स्टेप काय असते आपल्याला फाइंड करायचं, XI इंटू FI. नंबर्स छोटे आहे, XI इंटू FI आपल्याला करस्पॉन्डिंग जे नंबर्स आहेत त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 1 × 7 7, 18 × 3 54, 12 × 5 देन 70 अँड देन 27. ठीक आहे. फर्स्ट स्टेप क्लास मार्क फाइंड करा. सेकंड स्टेप XI इंटू FI हा प्रॉडक्ट फाइंड करा. थर्ड स्टेप समेशन FI फाइंड करा. फोर्थ समेशन XI FI फाइंड करा. फिफ्थ फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा, त्याच्यातून तुम्हाला मीन मिळणार आहे. सो समेशन FI इथे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट मेन्शन नाही केलं त्यामुळे आपण ॲडिशन करूया. किती असणार आहे ॲडिशन, दिस इज 30, 40, 50. नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 50. त्यानंतर XI इंटू FI ही सम किती असणार आहे, 21 + 7 218. सो ही ॲडिशन झाली 218. नाव X बार दॅट इज मीन. मीन इज इक्वल टू समेशन XI FI 218 डिवायडेड बाय समेशन FI दॅट इज 50. याची आपल्याला डिव्हिजन फाइंड करायची. आपण काय करू, 2नी डिवाइड करूया. नंतर 25नी 109ला डिवाइड करू किंवा इव्हन इथे 50नी 218ला डिवाइड केलं तरी चालणार आहे. मीन आला 4.36. क्वेश्चन आहे फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट. सो मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स इज 4.36 आवर्स. ओके. युनिट काय, आपण टाइम मेजर टाइम दिलेला आहे ना आपल्याला 0, 2, 2, 4. आपण काय फाइंड करतो, टाइम फाइंड करतो त्यामुळे असं युनिट असणार आहे आवर्स. ओके. सो
mean time spent by students for their studies is 4.36 hours. Second question, in the following table toll paid by drivers and number of vehicles is shown. एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये नंबर ऑफ व्हेकल्स आणि त्यांनी किती टोल पे केलेला आहे ते दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल असे 110 व्हेकल्स असे होते की ज्यांनी 400 to 500 या रेंजमधला टोल पे केलेला आहे. फाइंड द मीन ऑफ टोल बाय अज्युम मीन मेथड. तर आपल्याला मीन फाइंड करायचं आहे, किती टोल दिला त्याचा, बाय अज्युम मीन मेथड. तर इथे मेन्शन केलेली आहे मेथड अज्युम मीन. अज्युम मीन म्हणजे काय, सेकंड मेथड. ज्यावेळेस तुम्ही हे नाव वाचाल लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे अज्युम मीन म्हणजे काय. आपण काहीतरी एक मीन अज्युम करतो, त्याचा यूज करून आपण ॲक्च्युअल मीन फाइंड करत असतो. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला व्हॅल्यू ऑफ ए लागणार आहे. अज्युम मीन आला म्हणजे काय, डेव्हिएशन आपल्याला लागणार आहे, व्हॅल्यू ऑफ डेव्हिएशन लागणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला काय असतो, मीन फाइंड करायचा. मीन इज इक्वल टू आपण काय अज्युम केला आहे मीन, तो प्लस मीन ऑफ डेव्हिएशन, जे डेव्हिएशन येत आहे त्याचा मीन. सो त्याला आपण लिहितो, ज्यावेळेस आपल्याकडे ग्रुप डेटा असतो त्यावेळेस त्याला आपण लिहितो समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. ओके, ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता फर्स्ट स्टेप काय असणार आहे, अज्युम मीन मेथड आहे म्हणजे 5 कॉलम्स असणार आहे. पहिले 2 कॉलम बाय डिफॉल्ट सेम असतात. पहिला असतो क्लास, दुसरा असतो क्लासमार्क. क्लासमार्क म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, जो क्लास असतो त्याचे जे लोअर अपर लिमिट असतात त्याचा ॲव्हरेज करून मीन फाइंड करायचं किंवा त्याची मिडल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. 300 to 400 हा क्लास आहे. सो याचा क्लासमार्क काय असणार आहे 350, कारण 700/2 दॅट इज 350, 900/2 दॅट इज 450. किंवा असे आपण बोलू शकतो 400-500 याच्या मधला नंबर कोणता येतो आहे 450. 300-400 याचा मिडल नंबर काय 350. त्यानंतर इथे किती असणार आहे 550, 650 अँड 750. पॅटर्नचा बघितलं, प्रत्येक ठिकाणी नंबर 100ने इन्क्रीज होतो आहे. ओके, सो आपण क्लासमार्क तर लिहिले. आता आपल्याला फाइंड करायचं असतं नेक्स्ट कॉलम काय असतं, क्लास झाला क्लासमार्क झाला. अज्युम मीन मेथड आहे म्हणजे डेव्हिएशन लागणार आहे. सो नेक्स्ट कॉलम असतो डेव्हिएशनचा. त्याच्या पुढे आपण लिहितो फ्रिक्वेन्सी, जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती, आणि त्यानंतर आपण ह्या 2 कॉलमचं प्रॉडक्ट घेतो एफ आय इंटू डी आय. सो नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड डी आय. डी आय इक्वल टू वॉट, एक्स आय मायनस ए. सो यासाठी आपल्याला मीन अज्युम करावं लागेल. मीन आपण कसं अज्युम करणार, आपण काय करतो मीन अज्युम करण्यासाठी जनरली प्रोसिजर काय असते, आपण फ्रिक्वेन्सीज चेक करतो. जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, इथे हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे 120. 120चा करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे, 120चा करस्पॉन्डिंग क्लास आहे हा. सो याचा करस्पॉन्डिंग क्लासमार्क कोणता आहे, सो दॅट विल बी अज्युम मीन. सो व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 550 हियर. ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू 550. सो डेव्हिएशन इज इक्वल टू एक्स आय मायनस 550. याचा अर्थ काय, हे जे प्रत्येक क्लासचा जो क्लासमार्क आहे तर त्या क्लासमार्कमधून आपलं 550 मायनस करायचा आहे. जो मीन आपण ॲझ्युम करतो त्याच्यावरचे जे नंबर्स आहेत ते निगेटिव्ह असणार, त्याच्या खालचे नंबर्स पॉझिटिव्ह असणार आहे, कारण वरचे नंबर्स लहान आहे, खालचे नंबर्स मोठे आहे. सो 350 मायनस 550 मायनस 200, देन मायनस 100, 0, 650 मायनस 550 प्लस 100, 750 मायनस 550 प्लस 100. इथे सुद्धा एक पॅटर्न आहे, प्रत्येक ठिकाणी डिफरन्स आहे तो 100च आहे. ओके, इट्स 200. डेव्हिएशन फाइंड केला. नेक्स्ट स्टेप एफ आय इंटू डी आय, म्हणजे ह्या 2 कॉलममध्ये असणाऱ्या नंबर्सचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. सो एफ आय इंटू डी आय, दिस इंटू दिस, मायनस 16,000, देन 0, देन अँड ठीक आहे एफ आय डी आय. एवढा व्हॅल्यूज मला टेबल आपला कंप्लीट झाला. आता फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू ए प्लस ह्या 2 सम आपल्याला लागणार आहे, म्हणजे आपल्याला त्या सम कुठून मिळणार, कॉलम्समध्ये ह्या 2 कॉलम्समध्ये जे नंबर आहे त्याचे आपल्याला ॲडिशन करावे लागणार आहे, बिकॉज समेशन समेशन एफ आय, समेशन म्हणजे आपण काय करतो ॲडिशन करतो. सो समेशन एफ आय म्हणजे एफ आयचे जे करस्पॉन्डिंग रिडिंग्स आहेत सगळ्या रिडिंगचे मला ॲडिशन करायचे. ॲडिशन किती असणार आहे 200, देन 310, देन 350 प्लस 70, 420, आणि या ठिकाणी 15 अँड मायनस 27. सो दिस इज मायनस 12,000. ओके, दिस इज समेशन एफ आय डी आय. सगळ्या व्हॅल्यूज आहे. आता आपल्याला मेन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. सो ॲझ्युम मेन वॉज 550 प्लस मायनस 12,000 अपॉन 420. सो 550 मायनस 1200 अपॉन 42. सो याला आपण 3ने डिवाइड करू शकतो. अगेन 2ने, 200/7. सो 200/7
28.57. डिव्हिजन आली 28.57. ते आपल्याला सबट्रॅक्ट करायची 550 मधून. 550 मायनस 28.57. 521.43. सो दिस इज द आन्सर. त्यामुळे एंडला आपण लिहू शकतो therefore mean of toll paid is rupees 521.43. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर्स. एका मिल्क सेंटरने 50 कस्टमर्सला मिल्क सेल केलेलं आहे. द टेबल बिलो गिव्स नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस. त्या टेबलमध्ये ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नंबर ऑफ कस्टमर्स किती आहे आणि त्यांनी किती मिल्क परचेस केलेलं आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 50 कस्टमर्स हा नंबर दिलेला आहे म्हणजेच काय आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे समेशन FI. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ कस्टमर नंबर ऑफ वर्कर्स ती व्हॅल्यू असते फ्रिक्वेन्सी. टोटल 50 आहे म्हणजे समेशन FI ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 50. इवन ती व्हॅल्यू आपण इथे सुद्धा चेक करू शकतो. दिस सम शुड बी 50. फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. तर आपल्याला मिल्क सोल्ड किती झालेलं आहे त्याचं मीन फाइंड करायचं आहे. मेथड आपल्याला यूज करायची डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे फर्स्ट मेथड. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. डायरेक्ट मेथड आहे म्हणजे काय आपल्याला 4 कॉलम्स कन्सिडर करावं लागणार आहे. पहिले 2 कॉलम कोणत्याही मेथडसाठी कॉमन असतात क्लास आणि क्लास मार्क. राईट, डायरेक्ट मेथड आहे टोटल 4 कॉलम्स असणार आहे. फर्स्ट असेल क्लास, देन क्लास मार्क, देन फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क आपण XI ने डिनोट करतो, फ्रिक्वेन्सी आपण FI ने डिनोट करतो आणि नेक्स्ट कॉलम असतो XI आणि FI यांचा प्रॉडक्ट म्हणजे हा 2 कॉलममध्ये असणाऱ्या नंबर्सचा प्रॉडक्ट. ओके, त्यानंतर मीन फाइंड करायचा आहे डायरेक्ट मेथडनी. सो मीनचा फॉर्म्युला काय असतो. मीन इज इक्वल टू फक्त रेशो असतो कसला समेशन XI FI अपॉन समेशन FI. टोटल फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल सम ऑफ X इंटू F दॅट इज XI इंटू FI. तर आपल्याला काय करायचं आपल्याला XI FI फाइंड करायचं आहे, त्याची सम फाइंड करायची, फ्रिक्वेन्सीची सम फाइंड करायची, त्याचा रेशो घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो क्लासेस आहे 1 2 2 3 3 4 4 5 अँड 5 6 आणि फ्रिक्वेन्सीज आहे 17 13 10 7 अँड 3. ओके, ही इन्फॉर्मेशन दिली आहे. क्लास मार्क आपण इझिली फाइंड करू शकतो. क्लास मार्क म्हणजे काय दिलेल्या क्लासहून आपण क्लास मार्क कसा डिसाईड करतो. हे जे लोअर क्लास लिमिट आहे अपर क्लास लिमिट आहे याचा ॲव्हरेज घ्या किंवा मीन घ्या, त्याच्यावरून आपल्याला क्लास मार्क मिळणार आहे. 1 + 2 3 3/2 1.5 किंवा असं बोलू शकतो 1 2 याच्या मधला नंबर काय असणार. सो दॅट विल बी 1.5 2 3 2.5 3 4 3.5 4 5 4.5 5 6 5.5. असं नसेल समजा किंवा यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की गोंधळ होऊ शकतो, सिम्पल ॲडिशन करा. 5 + 6 डिवायडेड बाय 2 2 नंबर्स आहे सो डिवायडेड बाय 2 11/2 सो दॅट इज इक्वल टू 5.5. क्लास मार्क फाइंड केला. नेक्स्ट स्टेप ह्या 2 नंबर्सचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. सो दिस प्रॉडक्ट देन नेक्स्ट 35.0 देन 31.5 and then 16.5. नेक्स्ट एक समेशन XI FI समेशन FI म्हणजे या फ्रिक्वेन्सीची सम. ही सम किती आली पाहिजे आपल्याला दिलेलं आहे 50 कस्टमर्स. तर ही दिस सम शुड बी 50 येते का 30 40 10 50 अँड देन समेशन XI FI ही सम किती असणार आहे. सो 141.0 अँड देअरफॉर आता आपल्याला काय करायचं लास्ट स्टेप मीन फाइंड करायचं आहे. सो ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या 141 अँड देन दिस व्हॅल्यू इज 50. डिव्हिजन किती असणार आहे 141 डिवायडेड बाय 50 2.82 ही झाली व्हॅल्यू ऑफ मीन. त्यामुळे एंडला आपण लिहू शकतो मीन ऑफ द मिल्क सोल्ड इज 2.82 liters. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस ऑफ सम फार्म ओनर्स इज गिवन बिलो. एक टेबल दिलेला आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे असा टेबल ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज आणि रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल दॅट इज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे कशाबद्दल आहे तो प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस बाय सम फार्म ओनर्स. काही फार्म ओनर्स आहे
त्यांचं ऑरेंजेसचं किती प्रोडक्शन झालेलं आहे ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस. तर आपल्याला फाइंड काय करायचं, मीन फाइंड करायचं आहे. मीन ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑरेंजेस मेथड यूज करायची बाय ॲझ्युम मीन मेथड. तर सेकंड मेथड जे ॲझ्युम मीन मेथड त्या मेथडचं यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. टेबल जर तुम्ही बघितला यामध्ये नंबर ऑफ फार्म ओनर्स दिलेला आहे, त्यानंतर प्रोडक्शन दिलेलं आहे 25, 30, 30, 35, बट इथे लिहिलेलं आहे 1000 रुपीज. याचा अर्थ काय 25,000 to 30,000 रुपीज एवढं असा लिमिट असणार, किंवा या ठिकाणी 30,000 to 35,000, 35,000 to 40,000 अशा पद्धतीने ग्रुपिंग केलेलं आहे. ओके, सो सोल्युशन ॲझ्युम मीन मेथड आहे तर लगेच लक्षात आलं पाहिजे. सेकंड मेथड म्हणजे 5 कॉलम्स असणार आहे. ॲझ्युम मीन आहे, आपल्याला एची व्हॅल्यू ॲझ्युम करावं लागणार आहे, त्यानंतर आपल्याला डेव्हिएशन लागणार आहे. आणि बेसिकली फॉर्म्युला काय असतो, मीन फाइंड करायचा असेल ज्यावेळेस आपल्याला ॲझ्युम मीन मेथडने, तर आपण काय करतो, मीन ॲझ्युम करतो आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करतो मीन ऑफ डेव्हिएशन. मीन आहे मीन ऑफ डेव्हिएशन, त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागणार समेशन FI DI अपॉन समेशन FI. ओके, दिस इज मीन ऑफ डेव्हिएशन अँड दिस इज ॲझ्युम मीन. याची ॲडिशन केल्यावर आपल्याला मिळणार आहे टोटल मीन. सो सोल्युशन, फर्स्ट कॉलम नेहमी असतो क्लासचा, त्याच्या नेक्स्ट कॉलम नेहमी असतो क्लास मार्कचा. क्लास मार्क म्हणजे काय, X आहे. त्यानंतर ॲझ्युम मीन मेथड आहे, त्यामुळे याच्या पुढचा कॉलम असणार आहे डेव्हिएशनचा. सो DI असतो XI मायनस A. नेक्स्ट कॉलम असतो फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर, तर या ठिकाणी असणार आहे नंबर ऑफ फार्म ओनर. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे FI. ओके, अँड देन क्लासमध्ये इथे आपण लिहू शकतो प्रोडक्शन. आणि त्यानंतर लास्ट असतो फिफ्थ कॉलम असतो FI DI. त्यानंतर आपण काय करतो, एंडला फ्रिक्वेन्सीची ॲडिशन करतो समेशन FI. खाली लिहूया थोडं, समेशन FI. आणि इथे आपण फाइंड करतो समेशन FI DI. आणि आपण मीन काय ॲझ्युम केलेलं ते व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मेन्शन करावी लागणार आहे इथे. ओके, सो क्लासेस आहे 25, 30, 30, 35, 35, 40, 40, 45 अँड 45, 50. देन फ्रिक्वेन्सी पण आपण लिहू नंबर ऑफ फार्म ओनर्स. नंबर म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी असतो. सो फ्रिक्वेन्सी आहे 20, देन 25, देन 15, नेक्स्ट इज 10 अँड नेक्स्ट इज 10. ही झाली फ्रिक्वेन्सी. त्यानंतर क्लास मार्क माहिती आपण कसं कॅल्क्युलेट करतो, दिलेला क्लास जो असेल त्याचे लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घेतो आपण. ॲव्हरेज घेतो म्हणजे काय, 25 प्लस 30 55 अपॉन 2. दोन नंबर्स आहेत त्यामुळे ॲव्हरेजला आपण 2ने डिवाइड करणार. सो 55 अपॉन 2 ही व्हॅल्यू किती असणार आहे, 27.5. सो हिअर इट इज 27.5. नेक्स्ट 32.5, नेक्स्ट 37.5. आय होप एवढे आपण क्वेश्चन सॉल्व केले तर क्लास मार्क कसा फाइंड करतात तुम्हाला समजलेलं आहे. देन 42.5 आणि त्यानंतर 47.5 हे झाले क्लास मार्क्स. नेक्स्ट इज डेव्हिएशन XI मायनस A. ॲझ्युम मीन आपण कोणता ॲझ्युम करणार, मीन आपण कसं ॲझ्युम करतो, आपण सगळ्यात आधी फ्रिक्वेन्सीचा कॉलम चेक करणार. फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे हा, यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आहे, इथे. याचा करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे, हा, आणि त्याची करस्पॉन्डिंग क्लास मार्क आहे 32.5. सो दिस इज ॲझ्युम्ड मीन. सो A इज इक्वल टू 32.5. आता डेव्हिएशन आपल्याला फाइंड करायचं. डेव्हिएशन म्हणजे आपण काय करतो, ॲझ्युम मीनपासून दिलेला रिडिंग किंवा दिलेला नंबर किती डिस्टन्सवरती आहे ते आपण फाइंड करतो. त्यामुळे DI इक्वल टू XI मायनस A. सो XI मायनस 32.5. जो ॲझ्युम मीन आहे त्याच्यावरती जे नंबर असतील तर त्याचं डेव्हिएशन निगेटिव्ह असणार आहे, त्याच्या खाली जे नंबर असणार त्याचं डेव्हिएशन नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. सो 27.5 मायनस 32 डिफरन्स किती येणार आहे, -4, नॉट 4, -5. ओके, इथे असेल 0. 37.5 मायनस 32.5 प्लस 5. 42.5 मायनस 32.5 10 आणि त्यानंतर असेल 15. ठीक आहे. नेक्स्ट FI इंटू DI ह्या दोन कॉलममध्ये असणाऱ्या नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. सो दिस इज -100, 0, 75, 100 अँड 150. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला Aची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज लागणार आहे, म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड करायची, सम फाइंड करायची आहे. टोटल, ठीक आहे, त्यांनी टोटल मेन्शन नाही केलेलं, आपण चेक करूया किती फार्मर्स आहे. 20 प्लस 20 40 आणि दिस इज 40. सो टोटल 80 फार्मर्स आहे. ओके,
आणि ही सम किती असणार आहे, -100 + 100 कॅन्सल होणार. सो 150 + 75, सो दिस विल बी 225. And therefore mean is equal to assumed mean plus summation fi di, that is 225 upon summation fi is 80. So that is equal to 32.5. 225 upon 80 याला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 45 upon 16. 45 upon 16 डिव्हिजन आपण बघूया. कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. 2.8125. 2.8125. सो ही सम किती असणार, 2.8125 + 32.5. सो दिस सम विल बी 5213 35.3125 and therefore mean is equal to 35.3125. किंवा आता इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला प्रोडक्शन 1000 रुपीज या युनिटमध्ये दिलेलं होतं, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो एक्स बार इक्वल टू 35.3125 1000 रुपीज. किंवा यालाच आपण असं लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू रुपीज 35.3125 मल्टिप्लाइड बाय 1000. सो दॅट इज इक्वल टू 35,312.5 रुपीज. हा झाला मीन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन आपला स्टेप डेव्हिएशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केले ते आपण आयदर डायरेक्ट मेथड यूज करत होतो किंवा मग आपण सेकंड मेथड दॅट इज अझ्युम मीन मेथड यूज करत होतो. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायची आहे. क्वेश्चन काय आहे, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स कलेक्टेड बाय 120 वर्कर्स इन अ कंपनी फॉर अ ड्रॉट अफेक्टेड पीपल आर गिवन इन फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 120 वर्कर्सनी काही फंड कलेक्ट केलेला आहे. 120 वर्कर्स म्हणजे काय, नंबर ऑफ वर्कर्स दिलेला म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी समेशन fi ही व्हॅल्यू इथे दिलेली आहे. सो टोटल वर्कर्स आहे 120. त्यांनी एक फंड रेज केलेला आहे किंवा फंड कलेक्ट केलेला आहे फॉर ड्राउट अफेक्टेड पीपल. म्हणजे ड्राउट म्हणजे काय, दुष्काळग्रस्त लोकांसाठी त्यांनी काही फंड कलेक्ट केलेला आहे. फाइंड द मीन ऑफ फंड्स बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. तर हा जो फंड आहे त्याचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. ओके, क्वेश्चन समजला. स्टेप डेव्हिएशन मेथड आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड म्हणजे थर्ड मेथड. तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे आपल्याला टोटल 6 कॉलम्स लागणार आहे. अजून या व्यतिरिक्त अजून काय इन्फॉर्मेशन लागणार आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड म्हणजे ॲझ्युम मीन मेथडचं एक पुढचं एक्सटेन्शन असतं. त्यामुळे आपल्याला एची व्हॅल्यू लागणार आहे. चेंज काय, याच्यामध्ये आपण जीसीडी फाइंड करतो. जीसीडी ऑफ डेव्हिएशन म्हणजे आपल्याला जीची सुद्धा व्हॅल्यू लागणार आहे. डेव्हिएशन सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लगेच लक्षात आल्या पाहिजे. सो फर्स्ट कॉलम काय असणार आहे, फर्स्ट कॉलम नेहमी असतो क्लासचा, लगेच त्याला लागून नेक्स्ट कॉलम असतो क्लास मार्कचा. क्लास मार्क आपण दाखवतो XI ह्या लेटरने. ओके, सो क्लास आणि क्लास मार्क आपण लिहून घेऊ. सो क्लास 0, 500, 500 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000 and 2000 to 2500. ठीक आहे, क्लास लिहिला. क्लासहून लगेच क्लास मार्क आपण लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे क्लास मार्क म्हणजे काय असतो, क्लासचे जे लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट असतो त्याचा ॲव्हरेज. म्हणजे 0 + 500 upon 2 दॅट इज 250. 500 + 1000 1500 डिवायडेड बाय 2 म्हणजे 750. नेक्स्ट असणार आहे 1250. नेक्स्ट असणार आहे 1750 आणि नेक्स्ट असणार आहे 2250. किंवा तुम्ही असे करू शकता 500 to 1000 याच्या मिडल नंबर काय असणार आहे, 500 to 1000 750, 1000 1500 1250. इवन इथे जर तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी 500चा डिफरन्स येतोय. ओके, हे झालं क्लास मार्क. क्लास मार्क नंतर आपण काय फाइंड करतो, आपण फाइंड करतो डेव्हिएशन. बरोबर, ॲझ्युम मीन मेथडमध्ये सुद्धा आपण डेव्हिएशन फाइंड करत होतो. नेक्स्ट कॉलम असतो UI. UI म्हणजे काय, DI upon G. ठीक आहे, अँड देन नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी आणि लास्ट कॉलम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय FI. लास्ट कॉलमला आपण काय फाइंड करतो, FI into UI. राईट, असे 6 कॉलम आपल्याला कन्सिडर करायचे असतात. सो फर्स्ट डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय, आपण एका व्हॅल्यूपासून एखादा नंबर किती डेव्हिएट होतोय ते आपण फाइंड करतो. इथे व्हॅल्यू म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, ॲझ्युम मीन. तर ॲझ्युम मीन आपण जनरली कसा घेतो, ज्या आपण फ्रिक्वेन्सी चेक करतो,
जी फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असेल किंवा हायेस्ट नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी असेल त्याचा करस्पॉन्डिंग क्लास आणि त्याचा क्लास मग आपण ॲझ्युम मीन म्हणून कन्सिडर करतो. तर आता फ्रिक्वेन्सीज काय काय दिलेलं आहे 35, देन 28, 32, 15 अँड 10. आता इथे जर बघितलं हायेस्ट फ्रिक्वेन्सी येते या क्लासची 0 to 500 म्हणजे 250. 250ला आपण ॲझ्युम मीन कन्सिडर करूया. सो दिस इज ॲझ्युम मीन. डेव्हिएशन म्हणजे काय असतं XI मायनस ए. याचा अर्थ काय ह्या प्रत्येक रिडिंगमधनं आपल्याला ए मायनस करायचं. सो XI मायनस 250. जनरली ॲझ्युम मीन आपण मधला कोणता नंबर कन्सिडर करतो म्हणजे मधला जनरली नंबर येत होता. आता ह्या केसमध्ये काय झालं नंबर हा आलेला आहे टॉपचा आलेला तर बघूया आपण काय होतं ते. सो DI इक्वल टू XI मायनस ए. फर्स्ट 250 मायनस 250 0. 750 मायनस 250 500. देन 1000. देन 1500 अँड देन 2000. डेव्हिएशन मिळालं. त्यानंतर नेक्स्ट इथे एची व्हॅल्यू पण मेन्शन करू. ए इक्वल टू 250 पण कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट असतो आपल्याला जीची व्हॅल्यू फाइंड करायची. जी म्हणजे काय जी म्हणजे GCD और SCF किंवा SCF ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता इथे आपण GCD कसलं फाइंड करतो आपण डेव्हिएशनचा GCD फाइंड करतो. डेव्हिएशन इथे कोणते कोणते नंबर्स आहे याचा GCD काय असणार आहे 500, 1000, 1500, 2000. ऑब्व्हियसली याचा GCD असणार आहे 500. सो हियर व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 500. ठीक आहे. GCD काय असतो कसं कॅल्क्युलेट करतात ते आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप काय असतं UI इक्वल टू DI अपॉन जी. सो DI म्हणजे डेव्हिएशन 0 0 अपॉन जी दॅट इज इक्वल टू 500. 0 500 अपॉन 500 1 2 3 अँड 4. या प्रत्येक नंबरला मी GCDने डिवाइड केलं म्हणजे जीने डिवाइड केलं. इथे आपण मेन्शन करू जी इज इक्वल टू 500. सो दॅट इज इक्वल टू DI अपॉन 500. प्रत्येक डेव्हिएशनला मी 500ने डिवाइड केलं आहे. सो नेक्स्ट काय असेल नेक्स्ट आपण ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट घेतो. बघा आता कॅल्क्युलेशन किती सोपं होतं. नंबर सिम्प्लिफाय होतात. GCD घेतल्यामुळे नंबर्स लहान होत आहे. आपण फक्त आता यांचा प्रॉडक्ट घेणार आहोत. सो 0 × 35 0, 28, 64, 45 अँड देन 40. नंबर जरा खालीवर झाले आहे. ओके. आता स्टेप डेव्हिएशन मेथडने ज्यावेळेस आपण मीन फाइंड करतो त्याचा फॉर्म्युला काय आहे मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन. त्याच्यामध्ये आपण काय ॲड करतो आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय समेशन FI UI अपॉन समेशन FI आणि याला आपण मल्टिप्लाय करतोय जी. ओके. ॲझ्युम मीन मेथडमध्ये ए होता प्लस समेशन FI XI अपॉन समेशन FI होतं. इथे आपण UI घेतोय आणि इथे जी लिहितो. जीनी पूर्ण याला आपण मल्टिप्लाय करतोय. सो 250 प्लस जी इज वॉट 500 आणि आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज लागणार आहे समेशन FI UI आपण समेशन FI. समेशन FI म्हणजे 120. तरीसुद्धा हा नंबर आपण एकदा व्हेरीफाय करूया. समेशन FI दिस सम शुड बी 120, 25 आणि 35. सो दिस इज 60 आणि ही सम असणार 60 प्लस 60 120. त्यानंतर ही सम किती असणार आहे ही सम आहे 177. ओके. नाव मीन स्टेप डेव्हिएशन मीन आपण कसा फाइंड करतो मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस आपण काय करतो GCDने मल्टिप्लाय करतो. कशाला मल्टिप्लाय करतो समेशन FI UI अपॉन समेशन FI. दिस इज द फॉर्म्युला. सो मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन इज 250 प्लस FI UI ही सम आहे 177 डिवायडेड बाय 120 मल्टिप्लाइड बाय 500. सो 250 प्लस 177 इंटू 25 अपॉन 6. तर आपण काय करू 177 इंटू 26 हा प्रॉडक्ट फाइंड करूया. 177 इंटू 25 4425 अपॉन 6. सो 4425 डिवायडेड बाय 6. $737.5 ही सम असणार आहे 737.5 प्लस 250. सो आपल्याला 250 इथे ॲड करायचं आहे 789 987.5. दिस इज द मीन अँड देअरफॉर
mean of the funds collected is rupees 987.5. Now last question, question number 6. Again हा क्वेश्चन सुद्धा आपल्या स्टेप डेव्हिएशन मेथडने सॉल्व करायचा आहे. The following table gives information of frequency distribution of weekly wages of 150 workers of a company. कंपनीमध्ये 150 वर्कर्स आहे, त्यांचे वीकली वेजेसची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. तर त्याचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन सिंपल आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड आपल्याला यूज करायला लावलेले आहे. नंबर ऑफ वर्कर्स 150 दिलेला आहे, 150 काउंट दिलेला आहे. टोटल नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच काय समेशन एफ आय ही व्हॅल्यू दिलेली आहे 150. स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायचा आहे तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे स्टेप डेव्हिएशन म्हणजे ॲझ्युम मीन मेथडचं पुढचं एक व्हर्जन असतं. त्यामुळे आपल्याला इथे व्हॅल्यू लागणार आहे एची. ॲझ्युम मीन आपल्याला काहीतरी मीन ॲझ्युम करावं लागणार आहे. ॲज वेल ॲज इथे आपल्याला जीसीडीची व्हॅल्यू लागणार आहे. जीसीडी आपण कसला फाइंड करतो, जे डेव्हिएशन आपल्याला मिळतं त्याचा आपण जीसीडी फाइंड करतो. सो आपल्या ए आणि जीची व्हॅल्यू लागणार आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड आहे म्हणजे टोटल 6 कॉलम्स इथे असणार आहे. कॉलम्स कोणते कोणते असणार आहे, फर्स्ट कॉलम डिफॉल्ट क्लास, त्याच्यानंतर पुढचा असतो नेहमी क्लासमार्क. क्लासमार्क आपण दाखवतो एक साईन, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे डेव्हिएशन किंवा डी आय आपण त्याला बोलू. डी आय म्हणजे काय असतं, एक्स आय मायनस ए. ॲझ्युम मीनपासून दिलेला क्लासमार्क किंवा दिलेलं रीडिंग किती डिव्हिएट होतं दॅट व्हॅल्यू इज डेव्हिएशन. डेव्हिएशन नंतर आता आपण स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करतोय त्यामुळे इथे आपल्याला एक टर्म फाइंड करायची यू आय. यू आय इज इक्वल टू डी आय अपॉन जी. आपल्याला इथे जे डेव्हिएशनच्या व्हॅल्यू मिळणार आहे त्याचा आपल्याला जीसीडी फाइंड करायचा. त्या व्हॅल्यूनी आपल्याला या प्रत्येक रीडिंगला डिवाइड करायचं आहे. ओके, सो दॅट इज यू आय. नेक्स्ट असणार आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो एफ आय या लेटरनी आणि त्यानंतर लास्ट कॉलम असणार हा 2 कॉलममध्ये असणाऱ्या रीडिंगचं किंवा नंबरचा प्रॉडक्ट दॅट इज एफ आय इंटू यू आय. 1 2 3 4 5 6. ओके, एंडला आपल्याला काय काय लागतं, आपल्याला फॉर्म्युला काय आहे. सो फॉर्म्युला मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन. याच्यामध्ये आपण काय ॲड करतो, एक टर्म असते त्याला आपण जीने मल्टिप्लाय करतोय. ती टर्म असते समेशन एफ आय डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरला असते समेशन एफ आय इंटू यू आय. म्हणजे याची समेशन त्यांचा रेशो घ्यायचा, त्याला जीने मल्टिप्लाय करायचं, ती व्हॅल्यू ॲझ्युम मीनमध्ये ॲड करायची, त्याच्यावरून आपल्याला ॲक्च्युअल मीन मिळणार असतो. सो इथे एंडला आपल्याला फाइंड करायचं आहे समेशन एफ आय आणि इथे फाइंड करायचं आहे समेशन एफ आय इंटू यू आय. ओके, आता बघूया आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहोत. सो क्लासेस कोणते कोणते दिलेले आहे. वीकली वेजेस इन रुपीज 1000 to 2000, 2000 to 3000, 3 to 4 and 4 to 5. ठीक आहे. क्लासमार्क म्हणजे आपल्याला माहिती आपण क्लासमार्क कसा फाइंड करतो, लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घेतो किंवा इथे 1000 प्लस 2000 3000 बाय 2 दॅट इज 1500. त्यानंतर इथे असणार 2500. नेक्स्ट इज 3500 अँड लास्ट इज 4500. इथे प्रत्येक ठिकाणी 1000चा डिफरन्स येतोय. देन डेव्हिएशन आपल्याला फाइंड करायचं. डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी आपल्याला काहीतरी रेफरन्स घ्यावा लागेल. रेफरन्स आपण कसा घेतो यासाठी आधी आपण फ्रिक्वेन्सीज मेन्शन करूया. रेफरन्स म्हणजे आपल्याला मीन ॲझ्युम करावं लागणार आहे. त्या ॲझ्युम मीनच्या रेफरन्सनी आपण डेव्हिएशन फाइंड करतो. सो ॲझ्युम मीन आपण जनरली कसा कॅल्क्युलेट करतो, हायेस्ट फ्रिक्वेन्सी बघा कोणती आहे, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ही. याचा करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे हा, आणि त्याचा करस्पॉन्डिंग क्लास मग त्याला ॲझ्युम मीन आपण कन्सिडर करू शकतो. असं काही कंपल्शन नाही की आपण नेहमी हीच व्हॅल्यू घेतली पाहिजे. तुम्ही 2500ने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, असं काही कंपल्शन नाही आहे की नेहमी असंच पद्धतीने केलं पाहिजे, पण जनरली आपण असं फॉलो करतो. सो ए इक्वल टू 3500. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3500. ठीक आहे, आता आपण फाइंड करूया डेव्हिएशन. सो दॅट इज इक्वल टू एक्स आय मायनस 3500. जो ॲझ्युम मीन आहे त्याच्या वरचे जे रिडिंग्स आहे याच्यासाठी डेव्हिएशन नेहमी निगेटिव्ह असणार, खालच्या रिडिंगसाठी डेव्हिएशन नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. सो 1500 मायनस 3500 मायनस 2000 मायनस 1000 0 अँड दिस विल बी प्लस 1000. ठीक आहे, डेव्हिएशन मिळालं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला जीसीडी फाइंड करायचा. कसला जीसीडी, डेव्हिएशनचा. डेव्हिएशनची व्हॅल्यू 2000 1000 1000. सो या ठिकाणी जीसीडी किती असणार आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किती असणार आहे 2000 1000 1000. सो व्हॅल्यू ऑफ जी दॅट इज जीसीडी इज 1000. ठीक आहे, जीसीडी कसा कॅल्क्युलेट करता हे आपल्याला माहिती आहे. सो जी इक्वल टू 1000. नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, या प्रत्येक रिडिंगला किंवा या प्रत्येक डेव्हिएशनला आपण जीनी डिवाइड करतो जेणेकरून नंबर अगदी लहान होणार आहे. सो मायनस 2000 अपॉन 1000 मायनस 2 मायनस 1 0 अँड 1. नेक्स्ट स्टेप, ह्या 2 नंबरचा किंवा 2 कॉलममध्ये असणाऱ्या नंबरचा प्रॉडक्ट मायनस 50
-50, -45, 0 and 30. नेक्स्ट आहे समेशन FI. 150 वर्कर्स दिलेले आहे. ही सम 150 आहे का आपण चेक करूया. सो दिस इज 80 आणि हे आहे 60, 70. 70 + 80 150. ओके. आणि त्यानंतर ही सम असणार आहे -15 -50 -65. ओके. सो मीन इज इक्वल टू ॲझ्युम्ड मीन 3500 प्लस आपण घेणार रेशो -65 अपॉन 150 मल्टिप्लाइड बाय 1000. 3500 -65 इंटू 100 अपॉन 15. याला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. सो 3500 मायनस 1300 बाय 3. $433.33. आणि आता याची सबट्रॅक्शन 3500.00 मायनस 433.33. सो इथे सम असणार आहे 7 अँड देन 6.67. त्यानंतर 3066.67. This is the mean, and therefore mean of weekly wages is rupees 3066.67.